नमस्कार, आपण दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आलो. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पारावरच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आहोत. पारावरच्या गप्पा ऐकूयात. पारावरच्या नागरिकांना त्यांच्या मनातील आमदार कोण आहे आणि त्यांच्या मनातील आमदार कसा पाहिजे, काय वाटतं हे आपण पारावरील नागरिकांकडूनच जाणून घेऊयात. काका, काय नाव तुमचं? केशव बापू. तुम्हाला काय वाटतं, कसा आमदार पाहिजे तुमचा? आमदार निस्वार्थी पाहिजे. इकडून तिकडे पळणारा झटकणारा नकोय, इकडून तिकडे जाणारा नकोय. एकच कुठेतरी ध्यान राहणारा पाहिजे. तुमच्या मनातला आमदार आता कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे आणि कोणत्या आघाडीचा आहे? काही कोणत्याच पक्षाचा नीट दिसत नाही. सगळे इकडून तिकडून तिकडून इकडे होणारी आमदारी आजची. अजून आम्ही पक्क ठरवलंच नाही कोणता ठराव आणि काय करावं, कारण सगळे इकडून तिकडे झालेले आहे ना. एका ठिकाणी थांबलेला नाही ना. विकास कामे झाले का तुमच्या येथे? महाविकास आघाडीचं अथवा महायुतीचं जे सरकार होतं त्यांच्या काळात विकास कामे झाले? काही प्रमाणात झाले. आता जेवढे काही प्रमाणात सगळे सारखे होती नाही, त्या पद्धती अपेक्षा तेवढ्या काही पुऱ्या होतीच नाही. तुमच्या अपेक्षा काय आहे? पूर्ण कामं झाले पाहिजे नीटनेटके. जेवढा आमचा इथून जेवढा पैसा जातो शेतसारा म्हणा, काही म्हणा, टॅक्स स्वरूपात म्हणा, तेवढे कामं होती नाही. रस्त्याच्या बाबतीत म्हणा, सगळ्या गोष्टीच्या बाबतीत, लाईट व्यवस्थित वेळशीर नाही. आपल्यासोबत दुसरे काका आहे. काय सांगाल काका, तुमचं नाव काय? निवृत्ती क्षीरसागर. कसा आमदार पाहिजे तुम्हाला? आमचे नाना म्हणतील तसा पाहिजे. नाना काय म्हणतात तुमचे? म्हणजे नानांचे काम त्यांनी केले पाहिजे. नाही तर मग काय नुसते निवडून जायचे, वर हात करायचे, जायचे निवडून, असं नको. तुमचे नाना तुमचं काम करतात का? 100% नाही, 1000%. आणि त्यांच्या आमदारांनी नाही केले तर तुम्ही काय कराल? मग आता ती त्यांची जबाबदारी राहील. आपण तिथपर्यंत काही जाऊ शकत नाही. एवढी कसे कामं केले पाहिजे, काय कामं केले पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमची? बघा, काम आहे ना, ही बंधारे, रस्ते हे महत्वाचे. हे फुकट रेशन, लाडकी बहीण हे बंद करून टाकायला पाहिजे. लाडक्या बहिणी म्हणजे तुमच्या घरातील स्त्रियांना पैसे आले आहेत, हे चांगले नाही का? चुकीचं आहे ते. बाकीची महागाई किती वाढली. का चुकीचं वाटतं तुम्हाला? बाकीची महागाई वाढली, तेच पैसे ऍड केले, दुसरं काय? लोकांना लाचार बनवायचं. महागाई कमी केली सरकार. हो, लोकच बोगस आहे, पुढे राहायचा काही दोष नाही. आता 25 मग लोक सुद्धा बोगस झाले. लोकांना बोलायला पाहिजे ही गोष्ट. लोकांना 1000 500 लागत, त्याला 2-4 दिवस काळा घालून लागत, मग ते काय फुकट करून घालतील का? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? चुकीचं मग. आणि हा शिंदे आणि हा अजित पवार यांच्यात एवढा दम होता ना, तो स्वतःचा पक्ष काढायचा, स्वतःचे आमदार निवडून आणायचे. या आयते बाडका उचलले आणि झाले रावसाहेब. त्याला म्हणा आता लढा ना, आता कळलं तुम्हाला. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार अथवा शिंदे अथवा शरद पवार यांचे सर्वात जास्त ठाकरे, शरद किंवा पवार किंवा उद्धव ठाकरे? का शरद पवार, उद्धव ठाकरे? त्यांनी देखील अडीच वर्ष सत्ता भोगली आहे. त्या काळात देखील कामं झाले का? त्या काळात कामं झाले? बाबा, कामं ही चालू राहणारच आहे. ते राहणार आहे, बंद पडणार आहे, चालणं कामं ही चालू राहणारच कायम. काका, काय नाव तुमचं? जी गद्दारी झाली ना, ही गद्दारी लई चुकीची झाली. गद्दारी? हो, 100%. त्या गद्दारीला थाराच नाही पाहिजे अजिबात. हे लोकांना सांभाळलं पाहिजे. नाही तर प्रत्येक जण निवडून येणारचे, पैसे खाणारचे. पैसे खाल्याशिवाय त्यांचं काम चालणार नाही का? घरातून घालतील का? काका, काय नाव तुमचं? शिवाजी वानले. काय सांगाल, काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कसा पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं? विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. आमदार असा पाहिजे का जनतेचं कल्याण करणारा पाहिजे. जनतेचं कल्याण करणारा पाहिजे. भ्रष्टाचाराचा आमदार नको. भ्रष्टाचार कोणी केला? भ्रष्टाचार कोणी केला तुम्हाला काय वाटतं? आता हे सिंचन घोटाळा 70,000 कोटीचा, मग आता कोणी केला हे तुम्हाला माहिती नाही का? कोणी केला सिंचन घोटाळा? तर त्यांना क्लीन चिट भेटली आहे त्या सिंचन घोटाळ्यात. तुम्हाला ते तर माहिती असेल. या पक्षातून त्या पक्षात गेले का बीजेपी मध्ये गेले? तुम्हाला आमदार कसा पाहिजे तुमचा? जनतेचं कल्याण करणारा पाहिजे, कामं करणारा पाहिजे. तुमच्या इथे कामं झाले नाही का? अर्धवट कामं झालेले. शेती करता तुम्ही, आता शेतीबाबत या सरकारचे धोरण कसे आहे? वीज बिल मोफत सांगितलं, पण इकडे लाईट नाहीये. नुसतं मोफतला काही किंमत नाहीये. लाईट तर पाहिजे ना.
लाईट मोफत जाहीर केली, लाईट नाहीये. लाईट नाहीये, नुसती मोफत जाहीर करून काय मग लाईट येतच नाही का? कशा पद्धतीने लाईट येते म्हणजे 2 तास येतील, 4 तास जाती. मग लाईट नाही म्हणूनच मोफत आहे. मोफत हा म्हणूनच मोफत आहे. लाईट नाही म्हणूनच हा आपल्यासोबत दुसरे काका आहेत. काका काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला आणि तुमचं नाव काय? माझं नाव अरुण संपतराव जाधव. मी सामान्य शेतकरी आहे. सरकारचं धोरण या शेतकऱ्याबाबत एकदम चुकीचं आहे. 14 साली आपले देवेंद्र फडणवीस जे होते त्यांनी सोयाबीनला काय भाव जाहीर केला का? 6,000 रुपये भाव द्यायला पाहिजे. ज्या व्यक्ती सत्तेवर आले कुठे गेला हा भाव? आता ठीक आहे, लाडकी बहीण आता तुमचा 100 रुपयाचा स्टॅम्प तो 500 रुपयाला मिळतोय आता. म्हणजे एका हाताने द्यायचं, एका हाताने परत काढायचं, असं धोरण. तर बीजेपी सरकार म्हणजे शेतकऱ्याच्या याच्यावर नाहीच आहे. तर या योजना चुकीच्या आहे असं वाटतं तुम्हाला? चुकीचं आहे 100%. आपल्या इथे आपले विद्यमान आमदार यांनी कामं केले का? कामं केले नाही असं काही नाही, पण त्यांचं एक चूक कोणती झाली, स्थिर राहायला पाहिजे त्यांनी. इकडून इकडे हे नको आहे ना विकास करायचा. आणि तुम्हाला मग कुठल्या तरी एका याच्यावर जाऊन विकास होतोच ना. त्यांचं म्हणणं विकासासाठी मी पक्ष बदलला. मग याच्या आधी काही विकास नाही केला का त्यांनी? केलाच असेल ना. ते सरकार निवडून आलं, असं? कोरोना काळात उद्धव साहेबांनी जेवढे हे केलं ते एका यांनी नाही केले. उद्धव साहेबांनी कामं केले ते कोणी केले नाही. कोणीच केले नाही. मग तुमच्या मनातला आता आमदार कोण आहे? आता जो यांचा आहे विकास आघाडीचा जो असेल कोणी त्याला आपण 100% मतदार. काय सांगाल आपल्या मनातला आमदार कोण आहे? आपलं नाव काय काका? होऊ शकतो, कारण या देशाची लोकसंख्या जास्त आहे. इथे 140 कोटी नागरिक म्हणजे 280 कोटी हात आहे. आणि या हातांना काम जर राहिलं तरच माणूस हा सुदृढ मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या राहू शकतो. त्याला जर फुकट दिलं तर तो लाचार होईल, तो आयंदा होईल, तो आळशी होईल. आणि मग देशाचा विकास आपोआपच दरडोई उत्पन्न कमी होऊन त्या ठिकाणी कमी होईल. आणि म्हणून याचा दुर्गामी विचार पुढे राहिला पाहिजे. योजना कशा पद्धतीने राबवायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला? योजना ह्या सार्वजनिक विकासाच्या असल्या पाहिजे, व्यक्तिगत लाभाच्या योजना असल्या पाहिजे. आणि जर व्यक्तिगत लाभाच्या योजना असतीलच तर त्याच्यातून रोजगार निर्माण होईल अशा योजना असल्या पाहिजे. डायरेक्ट खात्यावर फुकट पैसे ही योजनाच असू शकत नाही. हा सत्तेपर्यंत पोहोचण्याचा शॉर्टकट असू शकतो. आपल्या विधानसभेमध्ये तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या विधानसभेमध्ये महायुतीचे 2 उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार आहे. महायुतीच्या 2 उमेदवारांमध्ये कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? आता योग्य तर दोन्ही चांगलेच उमेदवार आहे. मग नक्की दोन्ही उमेदवारांना तुम्ही मतदान करणार का? नाही आता एकच, पण आता बघू. आता ज्यावेळेस मध्ये जाईल तेव्हा विचार केला ना त्याचा आम्ही. आता तोपर्यंत काही सांगू शकत, पण दोन्ही उमेदवार चांगलेच आहे. दोन्ही उमेदवार चांगले. पण महायुतीत मैत्रीपूर्ण लढत ही कितपत तुम्हाला योग्य वाटते? ती लढत शक्यतो होणार नाही ना, 90% नाही होणार. हे बघ चालू आहे आता, वार तसं तोपर्यंत आहे, बाकी नाही. तर पण महायुतीने कोणाला थांबवले पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आता थांबवायला ज्याचा पक्षाचा प्रश्न आहे. कारण आता अजित दादाचा पक्ष वेगळा आणि शिंदे साहेबांचा पक्ष वेगळा. आम्ही आहे ना घटक आहे आरपीआयचे. आम्ही आरपीआय आहे ना महायुतीचा घटक पक्ष आहे. पण दोन्ही पक्षांचे उमेदवार उमेदवारीवर ठाम आहे. मग आता वरती बसून करून घेणारच आहे ते. आता तर ठरलेलंच आहे ना, फक्त आता चालू आहे त्यावर चालू आहे ना, असं आहे. बाकी काही नाही त्या 4 तारखेनंतर समजा. हो 4 तारखेनंतरच डिक्लेअर ना. काका काय सांगाल? तेव्हा आता मी सांगतो, आमच्या तालुक्याचा जो आमदार आहे त्याने असं भाषण केलं का 90 वर चने फ्री केले, मी दिल्लीला जाऊ. आता सर्व जनतेला का दारू लागते का? काय बोलावा आमदारांनी? 90 वर चने फ्री केले. आता शुक्रवारी जानेवारीला सभा होती, तिथं लोकांना मटण चारलं, दारू पाजली. निवडून यासाठी काय करतील आमदार? सर्व का दारू पिणार रे का? काय कामं केले पाहिजे? जनतेचे कामं केले पाहिजे. तालुक्याची सुधारणा, जिल्ह्याची सुधारणा, राज्याची सुधारणा. जनतेचे कामं झाले पाहिजे. मग जनतेचे कामं झाले पाहिजे. भाषण करताना काय बोलावं हे तरी समजलं पाहिजे ना. 90 वर्षाने फ्री कुठे गेलो म्हणे आम्ही दिल्लीला गेलो, आणि असा आमदार आम्हाला काय कामाचा? तुम्हाला आमदार कसा पाहिजे? हो जनतेचं कल्याण करणारा पाहिजे, भ्रष्टाचाराच्या नको.
काय नाव तुमचं? सुदर्शन जाधव. काय सांगाल, विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकांसाठी तर सगळ्यांनी 100% मतदान केलं पाहिजे सुरुवातीला. आणि आपला दिंडोरी विधानसभेचा आमदार जर कसा पाहिजे हे जर विचारलं तर याच्या बाबतीत आता कसं आहे का, आधी जे काही म्हणजे आत्ताचे जे आमचे जे विद्यमान आमदार आहे हे 2.5 वर्ष पण सत्तेत होते पहिले, आणि गद्दारी नंतर पण सत्तेत आहे. गद्दारीच्या आधी पण सत्तेत, गद्दारीच्या नंतर पण सत्तेत. पण त्यांच्या कामाची जर तुम्ही आता माहिती घेतली तर यांनी शेवटचे 2-3 महिने जे राहिले होते त्याच्यामध्ये इतके नारळ फोडले, इतक्या पाट्या लावलेल्या आहे. मग हे आता कसं आहे का, काही जण सांगू शकता आम्ही सत्तेत नव्हतो. मग आता हे पहिले 2.5 वर्ष सत्तेत होतं तेव्हा यांनी काय केलं आणि आताच्या 2.5 वर्ष त्यांनी काय केलं, म्हणजे पहिल्या 2.5 वर्षात आमच्या उद्धव साहेबांना दोष दिला असेल. कालची महालेंची स्टेटमेंट आहे का दोन्ही शिवसेना माझ्यासोबत आहे, तर काय सांगाल, तुम्ही सोबत आहे त्यांच्या? नाही, आम्ही तर आता नाही. आम्हाला जोपर्यंत उद्धव त्यांनी का अशी स्टेटमेंट दिली? हे बघा कसं असतं माहिती का, लोकप्रतिनिधी ज्यावेळेस उमेदवार होतो त्यावेळेस त्याला त्याच्या मतदान करणारे जे पण कोणी असतात त्यांना कन्फ्यूज करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. हा, जो आम्हाला पक्षादेश येईल, आणि आता आम्हाला सध्या पक्षादेश असा आहे का आपण महाविकास आघाडीचं काम करायचंय, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन आता तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये नाही. तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आता जो निवडलेला आहे महाविकास आघाडीने, शरद पवार गटाने जी उमेदवारी सुनीता चारोस्कर यांना दिली आहे, ते उमेदवार सक्षम आहे का? नक्कीच. याआधी जिल्हा परिषदच्या समाज कल्याण म्हणजे त्यांच्याकडे सभापती पद होतं, काम चांगलं आहे. आणि योगायोगाने असं म्हणायला लागेल की दिंडोरी विधानसभेला पहिल्यांदा महिला प्रतिनिधी लाभणार आहे, त्यामुळे तेही काम करतीलच, त्यांचा अनुभव आहे. काय सांगाल काका? तर मला एक असं सांगायचंय, आता कोरोना काळात उद्धव साहेबांनी जेवढे हे केले ते एकाही केले. उद्धव साहेबांनी कामं केले ते कोणी केले? कोणीच केले नाही. मग तुमच्या मनातला आता आमदार कोण आहे? आता जो यांचा विकास आघाडीचा जो असेल कोणी त्याला आपण 100% मतदार. काय सांगाल आपल्या मनातला आमदार कोण आहे? आपलं नाव काय काका? अशोक जाधव. आपल्या मनातला आमदार कसा पाहिजे? चांगला पाहिजे, काम करणारा. काय कामं केली पाहिजे नेमकी? रस्ते, लाईट, मूलभूत सुविधा पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातील आमदार कसा पाहिजे? आता आहे तसाच आमदार चांगला आहे तसंच चांगला आहे. आता कामं नाही झाले, अनेक जणांच्या नाराजगी आहे, तर तुम्हाला वाटतं का तुमच्या आमदारांनी कामं भरपूर केलेले? मस्त येणार एवढे काम केलेले मॉडीमध्ये? हा. काय कामं केले? काय आता रस्त्याचे काम चालू आहे. आता जिरवळच ना आहे, तेच काम चांगले आहे ना. महायुतीनं ज्या योजना राबवल्या त्या योजना सर्व चांगल्या आहेत. हो, सगळ्या चांगल्या योजना आहे. आज जर म्हणलं ना तुम्ही एखाद्या बाईला म्हणावा का नवऱ्या कोण ना तू 10 रुपये माग भरतं, नवऱ्याचा हाताने वाकडा होत असतो. काय होतं, नवऱ्याचा हात वाकडा होतं, ते बिचाराने 1500 रुपये टाकले. आता 7,500 रुपये महिलांच्या नावावर आलेले. आता तुम्हाला माहिती का, दादासाहेब गायकवाड स्मारकासाठी ना दिंडोरीला ना 13 कोटी दिलेले. काम चालू झाले का? काम चालू होणारच ना, आता काम होणारच. एकदा झालं मग आता आचारसंहिता चालू आहे, काम होतील का? वाटतं का तुम्हाला? काय निधी मंजूर आहे, काम होणारच आहे ना. काम होतील, काम होणार, गॅरंटर होणार आहे. सर काय सांगाल, महाराष्ट्राचं जे राजकारण आहे या राजकारणाची परिस्थिती बघता, एकंदरीत राजकारणाचं वातावरण कसं पाहिजे? थोडस महाराष्ट्रात सध्या सावळा गोंधळ झालाय. कारण इकडे सेना आहे, तिकडे सेना आहे, इकडे राष्ट्रवादी, तिकडे राष्ट्रवादी, आणि याचे सगळे गोंधळ बघितले आणि बऱ्याच ठिकाणी दोन्ही महाआघाडी आणि महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रकार बघितले तर सगळेजण सत्तेसाठी हापापलेले असं कुठेतरी वाटतं. विचार जो काही यशवंतराव चव्हाणांच्या काळात होता तो कुठेतरी बाजूला निघून चाललेला आहे आणि कुठेतरी माणूस मतदार हा लाचार कसा बनवता येईल आणि सत्तेचा शॉर्टकट कसा साधता येईल या दृष्टिकोनातून सगळेच जण प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे घराघरामध्ये फाटाफुटी झाल्याचं सुद्धा आपण दिसून येतं. आपण तसं पाहायला गेलं तर मला या ठिकाणी लातूरचं उदाहरण द्यावंसं वाटतं. या लातूरला दिलीपराव देशमुख जे काही विलासराव देशमुखांचे बंधू आहे ते त्यांना
म्हणजे त्यांना पण खरं तर मग कोणतीही सत्ता पाहिजे तेवढी भेटली नाही, मग ते पण फुटायला पाहिजे होते. पण त्यांनी तसं न करता आपले स्वतःचे जे 2 पुतणे आहे त्यांच्या पाठीमागे भरभक्कम राहून कायम साथ दिली आणि कोणत्याही प्रकारचं घर त्या ठिकाणी फुटू दिलं नाही आणि एकाच विचाराबरोबर घर राहून दिलं. पण बऱ्याच ठिकाणी आपण परळीचं मुंडे घराण्याचं उदाहरण घेऊ शकतो, आपण आता सध्या चालू असणारं भुजबळांचं उदाहरण घेऊ शकतो घरातलं, किंवा मग बारामतीचं अजित पवारांचं उदाहरण घेऊ शकतो की एका घरातले माणसं असू पण सत्तेच्या मोहापायी कसे फुटतात, कशा प्रकारच्या त्या ठिकाणी तडजोडी होतात. आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूपच वाईट गोष्ट आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणून आमच्यासारखे लोक भाजपकडे बघत होते का ते वेगळ्या विचाराने चालतात बुवा, वेगळं तत्वाशी अजिबात तडजोड करू शकत नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे गेले बा तोपर्यंत हिंदुत्ववादी विचारामुळे गेले असं वाटून काही एवढं चुकीचं वाटत नव्हतं. पण त्याच्यानंतर 1 वर्षांनीच अजित पवार पण त्यांच्या बरोबर गेले आणि मग ते गेल्यानंतर आम्हाला प्रश्न पडायला लागला आमच्या सारख्यांना की हे पार्टी विथ डिफरन्स कसं काय, हे पक्ष कसे काय फोडले. आणि हा जो काही महाराष्ट्राच्या राजकारणात सगळा चौथा झालाय तो खूप चुकीचा आहे. माझं असं म्हणणं आहे की विचाराशी टिकून राहिलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे आणि पेशन्स जर ठेवला तरच राजकारणाचा स्तर त्या ठिकाणी उंचावू शकतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीने अनेक योजना राबवल्या, या योजना कितपत योग्य वाटतात? आर्थिक योजना आहे सर्वात. सार्वजनिक विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या आणि त्याच्यासाठी संसाधनं किंवा रिसोर्सेस निर्माण केली तर ते मी समजू शकतो. पण व्यक्तीला लाचार बनवणारी कोणती योजना त्या ठिकाणी राबवली गेली नाही पाहिजे. मी मगाही आपल्याला सांगितलं की अडचणीत असणाऱ्या माणसाला मदत ही केली पाहिजे, ते सरकारचं कर्तव्य आहे. पण अडचणीत असणाऱ्या माणसाला मदत करत असताना त्या माणसाच्या श्रमशक्तीचा वापर हा सार्वजनिक विकासासाठी पण कसा करता येईल याचं पण नियोजन त्या ठिकाणी सरकारने केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी दुष्काळ पडला तर त्या ठिकाणी मोफत धान्य वाटलं जायचं किंवा सुकडी वाटली जायची, पण त्याच्या बदल्यात लोकांकडून सार्वजनिक रस्त्याचे कामं करून घेतले जायचे, सार्वजनिक बंधाऱ्याचे कामं करून घेतले जायचे, नाला बर्डिंगचे कामं करून घेतले जायचे. म्हणजे एका बाजूला लोकांचं जीवन पण चालायचं आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक उपक्रम पण उभे राहायचे. तर अशा पद्धतीने सरकारने योजना आणल्या पाहिजे, त्याच्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेमध्ये लोकांना श्रमाची जाणीव राहील. कारण महात्मा गांधींनी सांगितलंय की या देशामध्ये यंत्रापेक्षा श्रमशक्तीनेच खरा विकास होऊ शकतो. कारण या देशाची लोकसंख्या जास्त आहे, इथे 140 कोटी नागरिक म्हणजे 280 कोटी हात आहे आणि या हातांना काम जर राहिलं तरच माणूस हा सुदृढ मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या राहू शकतो. त्याला जर फुकट दिलं तर तो लाचार होईल, तो आयंदा होईल, तो आळशी होईल आणि मग देशाचा विकास आपोआपच दरडोई उत्पन्न कमी होऊन त्या ठिकाणी कमी होईल. आणि म्हणून याचा दुर्गामी विचार कुठे राहिला पाहिजे. योजना कशा पद्धतीने राबवायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? योजना ह्या सार्वजनिक विकासाच्या असल्या पाहिजे, व्यक्तिगत लाभाच्या योजना असल्या पाहिजे. आणि जर व्यक्तिगत लाभाच्या योजना असतीलच तर त्याच्यातून रोजगार निर्माण होईल अशा योजना असल्या पाहिजे. डायरेक्ट खात्यावर फुकट पैसे ही योजनाच असू शकत नाही, हा सत्तेपर्यंत पोहोचण्याचा शॉर्टकट असू शकतो. आपल्या विधानसभेमध्ये तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या विधानसभेमध्ये महायुतीचे 2 उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार आहे. महायुतीच्या 2 उमेदवारांमध्ये कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? आता योग्य तर दोन्ही चांगलेच उमेदवार आहे. मग नक्की दोन्ही उमेदवारांना तुम्ही मतदान करणार का? नाही, आता एकच, पण आता बघू, आता ज्यावेळेस मध्ये जाईल तेव्हा विचार केला ना त्याचा आम्ही. आता तोपर्यंत काही सांगू शकत, पण दोन्ही उमेदवार चांगलीच आहे. दोन्ही उमेदवार चांगले. पण महायुतीत मैत्रीपूर्ण लढत ही कितपत तुम्हाला योग्य वाटते? ती लढत शक्यतो होणार नाही ना, 90% आपल्या सोबत या ताई आहेत. ताई, लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं? योजना योग्य का अयोग्य? ही योजना अयोग्य आहे. कारण आता सध्या परिस्थितीमध्ये पेट्रोलचे आणि तेलाचे भाव वाढून दिले आहे आणि जे काही बाकीच्या सामग्री येतात उपयोगासाठी त्यात पण बहुतेक दर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे ही योजना अयोग्य आहे. नाव काय तुमचं? रुपाली विजय जाधव. आणि तुम्हाला योजना मिळाली आहे, तुम्हाला किती हप्ते आले योजनेचे? मला पूर्ण 7,500 रुपये आले आहे, पण त्याच्या मागे ते सगळं वाढल्यामुळे ते पैसे त्याच्यातच गेले, काही असं फायदा नाही झाला येऊन, पण असं वाटलं नाही. सरकारने महिलांसाठी काय योजना आणल्या पाहिजे? सरकारने महिलांसाठी काहीतरी उद्योग असे अंमलात आणले पाहिजे का त्याच्यातून 2 पैसे पण भेटले पाहिजे आणि घराचा उदरनिर्वाह पण चांगल्या गोष्टी झाला पाहिजे.
अशा काही योजना आहे का छोट्या मोठे बारीक उद्योग असतील महिलांसाठी किंवा मग बाकीचं काही असेल तर ते व्यवस्थित अशा लाईन त्याची चालू करून आणि सुरुवात केली पाहिजे असं. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत, त्या संदर्भात काय सांगा? अत्याचाराच्या प्रकाराबद्दल असं बोलू शकतो की काही गोष्टी त्यांनी ज्या कानामागे टाकलेल्या आहेत का त्या गोष्टी म्हणजे जे लोक असे आहेत का ते अत्याचार करूनही त्यांना झाकून ठेवलं जातं, तर त्यांना समोर आणून काहीतरी शिक्षा योग्य पद्धतीने दिली पाहिजे. महायुतीचा गृहमंत्री होता, परंतु जे प्रकार घडलेला आहे बदलापूरला तो भाजपचाच याचं पदाधिकाऱ्याची शाळा होती, तर त्याच्यावरती एका आरोपीचे एन्काउंटर करण्यात आले, तर दुसरे जे आहे त्या आरोपींना जामीन झाला. तर काय वाटतं तुम्हाला, हे योग्य आहे काही? नाही, हे अयोग्य आहे, कारण त्यांना पाठीशी घातलं जात आहे त्या गोष्टींमध्ये. कायदा सुव्यवस्था अबाधित आहे असं वाटतं का? हो, कायदा सुव्यवस्था कशी अबाधित सुरळीत पाहिजे का, जेणेकरून महिलांना थोडी प्रोटेक्शन पण भेटलं पाहिजे त्या गोष्टीपासून. असे जे लोक असं अत्याचार करून माग फिरतात, पण मग त्यापासून महिलांना सुरक्षा पण भेटली पाहिजे, तर त्यांना मागं नाही ठेवलं पाहिजे, त्यांना पुढे आणून त्यांना शिक्षाही केली पाहिजे.